नमस्कार मित्रांनो, मागच्या लेक्चरमध्ये आपण फॅक्टर्स अफेक्टिंग आय आर फ्रिक्वेन्सी याच्याबद्दल डिस्कशन केलेलं आहे. आज आपण बघतो आहे ॲप्लिकेशन्स ऑफ आय आर स्पेक्ट्रोस्कोपी. आय आर स्पेक्ट्रोस्कोपीच्या ॲप्लिकेशन्स काय, त्याची युटिलिटी काय, आय आर स्पेक्ट्रोस्कोपीच्या माध्यमातून आपल्याला काय काय इन्फॉर्मेशन मिळू शकते त्याच्याबद्दल आपण आता डिस्कशन करणार आहोत. आय आर स्पेक्ट्रोस्कोपीचं पहिलं ॲप्लिकेशन आहे मित्रांनो डिटर्मिनेशन ऑफ स्ट्रक्चर. काय अर्थ होतो याचा? सपोज लॅबमध्ये तुम्ही रिॲक्शन्स केल्यानंतर तुम्हाला प्रोडक्ट मिळाला आणि त्या प्रोडक्टचा आपल्याला काय शोधायचं आहे? स्ट्रक्चर शोधायचं आहे. मग आता स्ट्रक्चर शोधण्यासाठी महत्त्वाचं आपल्याला काय उपयोग पडतो? इन्फ्रारेड स्पेक्ट्रोस्कोपी. आपण काय करणार मित्रांनो, त्या कंपाऊंडवर काय इन्सिडेंट करणार? इन्फ्रारेड रेडिएशन इन्सिडेंट करणार आणि इन्फ्रारेड रेडिएशन तो कंपाऊंड ॲब्सॉर्ब करणार. ॲब्सॉर्ब केल्यानंतर त्याच्यातले जे काय मॉलिक्युल्स असतील ते व्हायब्रेट व्हायला सुरुवात होणार. व्हायब्रेशन फ्रिक्वेन्सी आणि आय आर फ्रिक्वेन्सी ज्यावेळेस मॅच होईल त्यावेळेस त्याचा सिग्नल रेकॉर्ड होणार. मग त्या सिग्नलचा आपण स्टडी करणार मित्रांनो. त्या सिग्नलचा स्टडी केल्यानंतर आपल्याकडे स्टँडर्ड डाटा अवेलेबल आहे. त्या स्टँडर्ड डाटाशी आपण ते सिग्नल्स कम्पेअर करणार आणि समजा आपल्याला डिझायर्ड पोझिशनला ते सिग्नल मिळाले तर आपण काय म्हणणार? दिलेल्या कंपाऊंडचं स्ट्रक्चर हे आहे. सपोज मित्रांनो तुम्हाला आपल्याला एखादी असायलेशन रिॲक्शन करायची आहे किंवा रिडक्शन रिॲक्शन करायची. बघा फॉर एक्झाम्पल लॅबमध्ये रिॲक्शन आपण केली. स्टार्टिंग कंपाऊंड घेतला आपण नायट्रोबेन्झिन. ठीक आहे, नायट्रोबेन्झिनवर आपण हायड्रोजनेशन रिॲक्शन केली इन प्रेझेन्स ऑफ निकेल कॅटलिस्ट. नायट्रोबेन्झिनचं कन्व्हर्जन आपल्याला कशात झालेलं दिसतंय? ॲनिलीनमध्ये झालेलं दिसतंय. म्हणजे आपल्याला एक्सपेक्टेड प्रोडक्ट कोणता आहे? ॲनिलीन आहे. ठीक आहे, मग आपण काय करणार मित्रांनो, हा जो लॅबमध्ये तयार केलेला कंपाऊंड आहे कुठला? ॲनिलीन, त्याच्यावर इन्फ्रारेड रेडिएशन इन्सिडेंट करणार आणि त्याचा आय आर स्पेक्ट्रा घेणार. मग समजा आपल्याला आता हा जो ॲनिलीन आहे, ॲनिलीनमध्ये कोणकोणते ग्रुप दिसत आहेत? ॲरोमॅटिक रिंग आहे. ॲरोमॅटिक रिंगसाठी बँड कुठे मिळतो आपल्याला? 1500 आणि 1600 पर सेंटीमीटर. कोणासाठी असणार ते? सी डबल बॉन्ड सी स्ट्रेचिंग ऑफ ॲरोमॅटिक रिंग. हे बँड्स मिळाले पाहिजे. त्याच्यानंतर अजून इतर दोन बँड कुठे मिळतील? 3400 आणि 3500 पर सेंटीमीटर. कशासाठी? NH स्ट्रेचिंगसाठी. समजा असे सिग्नल आपल्याला त्या ठिकाणी आढळले की 1500ला एक पीक आहे, 1600ला एक पीक आहे. 1500 आणि 1600चं पीक आपल्याला काय सांगते? त्याच्यामध्ये कोणते रिंग प्रेझेंट आहे? ॲरोमॅटिक रिंग प्रेझेंट आहे. ठीक आहे, मग आपण ॲरोमॅटिक रिंग काढणार. परत पुढे सिग्नल्स बघितले तर आपल्याला परत 3400 आणि 3500ला परत पिक्स दिसल्या. मग 3400 आणि 3500 पीक काय दाखवत आहे? इट इज ड्यू टू NH स्ट्रेचिंग. मग आता आपण तिथं काय म्हणणार? तिथं कुठला ग्रुप आहे? NH2 ग्रुप आहे. ॲरोमॅटिक रिंग आणि NH2 ग्रुप म्हणजे कंपाऊंड कोणतं झालं? ॲनिलीन. अशा पद्धतीने आय आर स्पेक्ट्रोस्कोपीच्या मदतीने आपण अननोन कंपाऊंडचं काय डिटरमाइन करू शकतो? स्ट्रक्चर डिटरमाइन करू शकतो. हे झालं पहिलं ॲप्लिकेशन. मित्रांनो, आय आर स्पेक्ट्रोस्कोपीच्या मदतीने आय आरचे रिजन्स सांगितले होते आपण. फंक्शनल ग्रुप रिजन असेल, फिंगरप्रिंट रिजन असेल आणि ॲरोमॅटिक रिजन. फिंगरप्रिंट रिजन याच्याबद्दल आपण काय चर्चा केली होती की प्रत्येकाचे फिंगरप्रिंट्स कसे असतात? युनिक असतात. आपले फिंगरप्रिंट्स दुसऱ्यासोबत मॅच होणार आहे का? मॅच होणार नाही. मग तसाच प्रत्येक कंपाऊंडचा फिंगरप्रिंट रिजनमध्ये जे पिक्स मिळतात त्याचा पॅटर्न फिक्स असतो. त्याला आपण फिंगरप्रिंट रिजन मिळत असतो किंवा फिंगरप्रिंट पॅटर्न म्हणत असतो. मग आपण सपोज आपण एक नायट्रोबेन्झिन घेतला. नायट्रोबेन्झिनसाठी फिंगरप्रिंट रिजनचं आपल्याकडे स्पेक्ट्रा अवेलेबल आहे. ओके, आणि नंतर आपण हा ॲनिलीनचा सुद्धा आपण फिंगरप्रिंट रिजनचा स्पेक्ट्रा घेतला. दोघांचे स्पेक्ट्रा सारखे असणार आहेत का? नाही, कारण की दोघांचे फिंगरप्रिंट, प्रत्येक व्यक्तीचं फिंगरप्रिंट कसे असतात? वेगळे असतात. नायट्रोबेन्झिनचा फिंगरप्रिंट रिजनचा स्पेक्ट्रा पण वेगळा असेल, ॲनिलीनचा पण फिंगरप्रिंटचा स्पेक्ट्रा वेगळा असेल. मग आपण काय म्हणू शकतो की दिलेले कंपाऊंड दोघं वेगळे आहेत. सॅम्पल कंपॅरिझन करू शकतो. समजा आपल्याला स्टार्टिंग कंपाऊंडचा स्पेक्ट्रा आणि आपल्याला जो प्रोडक्ट मिळाला आहे त्याचा स्पेक्ट्रा सुद्धा सारखा असेल फिंगरप्रिंट रिजनमधला, तर आपण काय म्हणणार? रिॲक्शन झालेली नाही.
का? कारण की स्टार्टिंग कंपाऊंडचं फिंगरप्रिंट रिजनचा पॅटर्न पण तोच आहे आणि जो तुम्हाला कंपाऊंड दिसतो आहे त्याचा सुद्धा फिंगरप्रिंट रिजनचा पॅटर्न तोच आहे. म्हणजे दिलेला कंपाऊंड कसा आहे? सारखा आहे, त्याचं कन्व्हर्जन झालेलं नाही. मग अशा पद्धतीने फिंगरप्रिंट रिजनच्या मदतीने सुद्धा आपण काय करू शकतो? सॅम्पल कम्पेअर करू शकतो. So first application of IR spectroscopy is structure determination. Whenever we synthesize an unknown compound in laboratory, first of all we do the IR spectroscopy. What we do there? We penetrate the infrared radiation on that compound. That compound will absorb infrared radiation and its response is recorded in the form of peaks. While observing that peaks with reference to the available reference data, we can easily predict the structure of that compound. Okay. Second one is that fingerprint region. By using fingerprint region, we can compare the different samples because every sample has unique fingerprint region pattern. If both the compound are having same fingerprint region pattern, then we can say that both the compounds are same. Okay. So this is the first application of IR spectroscopy, that is determination of structure. आता पुढचं आपण ॲप्लिकेशन बघूया. दुसरं ॲप्लिकेशन आहे मित्रांनो स्टडी ऑफ केमिकल रिॲक्शन. केमिकल रिॲक्शन म्हणजे काय मित्रांनो? केमिकल रिॲक्शन ऑर्गॅनिक रिॲक्शनमध्ये काय होतं? स्टार्टिंग कंपाऊंड मधला फंक्शनल ग्रुपचा बदल होऊन फायनल कंपाऊंड आपल्याला मिळतो, त्याचा पण फंक्शनल ग्रुप कसा असतो? वेगळा असतो. म्हणून काय म्हटलंय? इन मोस्ट ऑफ द ऑर्गॅनिक रिॲक्शन्स चेंज इन फंक्शनल ग्रुप इन्व्हॉल्व्स. मोस्टली ऑर्गॅनिक रिॲक्शन्समध्ये स्टार्टिंग कंपाऊंड आणि फायनल प्रॉडक्ट यांचा मधला फंक्शनल ग्रुप कसा असतो? वेगळा असतो. मग अशा ज्या रिॲक्शन्स आहेत त्या रिॲक्शन्स आपण कशाद्वारे त्याचं ट्रॅप करू शकतो? तर IR स्पेक्ट्रोस्कोपीच्या मदतीने. म्हणून काय म्हटलंय? IR स्पेक्ट्रोस्कोपी इज यूज्ड टू स्टडी केमिकल रिॲक्शन. अशा केमिकल रिॲक्शनचा अभ्यास आपण कशाच्या मदतीने करू शकतो? इन्फ्रारेड स्पेक्ट्रोस्कोपीच्या मदतीने. प्रॉपर एक्झाम्पल घेऊया. बघा मित्रांनो, फळ्यावर एक कंपाऊंड दिसतोय, त्या कंपाऊंडचं नाव आहे सायक्लोहेक्झॅनॉल. ओके. हा जो सायक्लोहेक्झॅनॉल आहे हा आपला स्टार्टिंग कंपाऊंड आहे, याच्यावर आपण रिॲक्शन करतोय. मित्रांनो, या सायक्लोहेक्झॅनॉलमध्ये फंक्शनल ग्रुप कोणता आहे? OH ग्रुप आहे. ठीक आहे. हा जो OH ग्रुप आहे याच्यासाठी समजा आपण या सायक्लोहेक्झॅनॉलचा आपण IR स्पेक्ट्रा घेतला तर आपल्याला कुठे बँड आढळणार आहे? आपल्याला IR समजा आपण हा जो स्टार्टिंग कंपाऊंड आहे कोणता? सायक्लोहेक्झॅनॉल, त्याचा IR स्पेक्ट्रा घेतला तर आपल्याला पीक कुठे दिसणार आहे? 3600 पर सेंटीमीटर हा एक आपल्याला पीक दिसणार आहे. ही पीक कोणामुळे असणार आहे? OH स्ट्रेचिंग ऑफ अल्कोहोल. ठीक आहे. हा आपण स्टार्टिंग कंपाऊंडचा IR स्पेक्ट्रा घेतला, तिथे आपल्याला 3600 ला पीक दिसतोय. ओके. आता मित्रांनो, अशा ह्या सायक्लोहेक्झॅनॉलवर आपण ऑक्सिडेशनची रिॲक्शन करतोय. ऑक्सिडेशन म्हणजे काय? लॉस ऑफ इलेक्ट्रॉन, लॉस ऑफ हायड्रोजन आणि ॲडिशन ऑफ ऑक्सिजन. याच्यापैकी या तिघांपैकी कोणतीही एक प्रक्रिया झाली की आपण काय म्हणणार? त्या ठिकाणी काय झालेलं आहे? ऑक्सिडेशन झालेलं आहे. ओके. या सायक्लोहेक्झॅनॉलचं आपण ऑक्सिडेशन करतोय बाय युझिंग डिफरंट ऑक्सिडायझिंग एजंट. या सायक्लोहेक्झॅनॉलचं ऑक्सिडेशन करून आपल्याला काय प्रॉडक्ट मिळाला आहे? सायक्लोहेक्झॅनॉल. मग आपल्याला हा सायक्लोहेक्झॅनॉल प्रॉडक्ट मिळाला आहे की नाही हे आपल्याला कन्फर्म करायचं आहे. मग आपण काय करणार? हा जो आपल्याला फायनल प्रॉडक्ट मिळाला आहे त्याचा IR स्पेक्ट्रा घेणार. त्याचा IR स्पेक्ट्रामध्ये आपल्याला पीक कोणासाठी दिसणार आहे? C डबल बॉन्ड O ऑफ सायक्लोहेक्झॅनॉल म्हणजे कीटोन. कीटोनसाठी सायक्लोहेक्झॅनॉलचा पीक कुठे मिळत असतो मित्रांनो? आपल्याला हा पीक कुठे मिळणार आहे? 1710 पर सेंटीमीटर. मित्रांनो, हा नवीन पीक आपल्याला मिळणार, बरोबर. आणि जुना जो पीक आहे 3600 पर सेंटीमीटरचा तो कोणासाठी होता? सायक्लोहेक्झॅनॉलसाठी. समजा कंप्लीट कन्व्हर्जन याच्यामध्ये झालं असेल मित्रांनो, सायक्लोहेक्झॅनॉलचं कंप्लीट कन्व्हर्जन सायक्लोहेक्झॅनॉलमध्ये झालं असेल तर ही 3600ची पीक नाहीशी होणार आणि नवीन आपल्याला एक सिग्नल दिसणार. तो कुठे दिसणार? 1710 पर सेंटीमीटरला. 1710 पर सेंटीमीटर समजा आपल्याला सिग्नल दिसला तर आपण काय म्हणणार की सायक्लोहेक्झॅनॉलचं ऑक्सिडेशन झालंय आणि सायक्लोहेक्झॅनॉल तयार झालाय.
आपल्याला हे कशामुळे समजलं, कारण की 3600चा बँड डिसॅपियर झाला आणि आपल्याला नवीन बँड कुठे मिळाला आहे, 1710 पर सेंटीमीटरला. मग अशा पद्धतीने आपण काय केलंय, स्टडी ऑफ केमिकल रिॲक्शन. ठीक आहे, अजून एक एक्झाम्पल घेऊया. स्टार्टिंग कंपाऊंड आपण बेन्झिन घेतलेला आहे मित्रांनो. बेन्झिनचा समजा IR स्पेक्ट्रा आपण घेतला तर आपल्याला महत्त्वाचे पीक्स कुठे मिळतील, महत्त्वाचे पीक कुठे मिळतील, 1500 आणि 1600 पर सेंटीमीटरला. कोणासाठी असणार आहे, C डबल बॉन्ड C स्ट्रेचिंग ऑफ ॲरोमॅटिक रिंग. अशा ह्या बेन्झिनवर आपण आता नायट्रेशनची रिॲक्शन करतोय. नायट्रेशनची रिॲक्शन कशा पद्धतीने करतोय, नायट्रेटिक मिक्सचर काय घेतलं आपण, कॉन्सन्ट्रेटेड नायट्रिक ॲसिड आणि कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ॲसिड. ठीक आहे, मग या नायट्रेशन रिॲक्शनमुळे बेन्झिनचं कन्व्हर्जन कशामध्ये होणार आहे, बेन्झिनचं कन्व्हर्जन कशामध्ये होणार, नायट्रोबेन्झिनमध्ये होणार आहे. मग आता हा बेन्झिनचं कन्व्हर्जन नायट्रोबेन्झिनमध्ये झालं आहे की नाही हे आपल्याला चेक करायचं आहे. मग आपण काय करणार, जो आपल्याला नायट्रेशन रिॲक्शनचा जो प्रोडक्ट मिळाला आहे तो प्रोडक्ट आपण घेणार, त्याच्यावर IR रेडिएशन इन्सिडेंट करणार आणि त्याचा स्पेक्ट्रा चेक करणार. त्याच्या स्पेक्ट्रामध्ये आपल्याला 1500 आणि 1600चे पीक तर मिळतीलच, पण त्याच्या व्यतिरिक्त समजा आपल्याला 1350 पर सेंटीमीटर समजा एक पीक मिळाला तर 1350चा पीक कोणासाठी असतो, नायट्रो ग्रुपसाठी असतो. आपण काय म्हणू शकतो, मग 1500 आणि इथं पण बेन्झिन रिंग आहे, या ठिकाणी पण बेन्झिन रिंग आहे, त्यामुळे 1500 आणि 1600चा जो बँड आहे तो मिळणारच आहे. इथं नायट्रो ग्रुप आहे का, नाही, त्यामुळे इथं 1350चा सिग्नल मिळणार नाही. पण नायट्रेशन रिॲक्शन झाल्यानंतर जो आपल्याला नायट्रोबेन्झिन मिळाला आहे मित्रांनो, त्याचा समजा आपण IR स्पेक्ट्रा घेतला तर आपल्याला एक नवीन पीक मिळणार आहे. कुठे मिळणार आहे तो, 1350 पर सेंटीमीटरला. मग ते काय कन्फर्म करतं की बेन्झिनचं कन्व्हर्जन कशामध्ये झालं आहे, नायट्रोबेन्झिनमध्ये झालं. ठीक आहे, परत समजा याच्यावर आपण आता परत काय केलं आहे, रिडक्शन केलं. नायट्रोचं कन्व्हर्जन कशामध्ये होणार, नायट्रोचं कन्व्हर्जन कशामध्ये होणार, NH2 मध्ये. मग आता हा NO2चं कन्व्हर्जन NH2 मध्ये झालं आहे की नाही हे आपल्याला कन्फर्म करायचं आहे. मग परत हा जो कंपाऊंड आहे त्याचा IR स्पेक्ट्रा घेणार. मित्रांनो याच्यासाठी सुद्धा आपल्याला परत 1500 आणि 1600चे बँड मिळतील, कारण की तिघही स्टेजमध्ये ॲरोमॅटिक रिंग तर आहेच. समजा याच्या दोघांमध्ये कम्पेअर करायचं असेल तर याच्यासाठी 1350चा बँड डिसॅपियर होऊन जाणार, कारण की नायट्रोचं कन्व्हर्जन कशात झालं आहे, NH2 मध्ये झालं आहे. आणि आपल्याला दोन नवीन सिग्नल्स मिळतील, कुठे, 3400 आणि 3500 पर सेंटीमीटरला. ते दोन सिग्नल काय इंडिकेट करतात, प्रेझेन्स ऑफ NH2 ग्रुप. मग अशा पद्धतीने मित्रांनो प्रत्येक स्टेजला आपण IR घेत जाणार आणि केमिकल रिॲक्शनची प्रोग्रेस स्टडी करत जाणार. हे झालं दुसरं ॲप्लिकेशन ऑफ IR स्पेक्ट्रोस्कोपी. ठीक आहे, पहिलं ॲप्लिकेशन काय होतं, डिटर्मिनेशन ऑफ स्ट्रक्चर. दुसरं ॲप्लिकेशन आपण काय बघितलं मित्रांनो, स्टडी द प्रोग्रेस ऑफ केमिकल रिॲक्शन किंवा स्टडी द केमिकल रिॲक्शन. तिसरं ॲप्लिकेशन बघू आता. पुढचं ॲप्लिकेशन बघतोय आपण, त्याचं नाव आहे डिटर्मिनेशन ऑफ साईज ऑफ रिंग. रिंगची साईज सुद्धा आपण IR फ्रिक्वेन्सीचा स्टडी करून डिटरमाइन करू शकतो. 3 कंपाऊंड दिसत आहेत, तिघही कीटोन सायक्लिक कीटोन आहे. पहिला जो कंपाऊंड आहे त्याचं नाव आहे सायक्लोहेक्झॅनोन. दुसरा जो कंपाऊंड आहे त्याचं नाव आहे सायक्लोपेंटॅनोन आणि नेक्स्ट आहे सायक्लोब्युटॅनोन. ठीक आहे, तिघही कंपाऊंडमध्ये आपल्याला जो IR बँड मिळणार आहे तो कोणासाठी मिळणार आहे, CO स्ट्रेचिंगसाठी. मग CO स्ट्रेचिंग फॉर सायक्लोहेक्झॅनोन आपल्याला मिळतोय मित्रांनो, CO स्ट्रेचिंग फॉर सायक्लोहेक्झॅनोन आपल्याला मिळतोय 1715 पर सेंटीमीटरला. CO स्ट्रेचिंग फॉर सायक्लोपेंटॅनोन आपल्याला मिळतोय 1745 पर सेंटीमीटर आणि सायक्लोब्युटॅनोनसाठीचा बँड मिळतोय 1780 पर सेंटीमीटर. पहिली 6 मेंबर रिंग आहे, दुसरी 5 मेंबर आणि तिसरी 4 मेंबर रिंग आहे. आपण जर बघितलं रिंग साईज कमी होते, 5 ची 6 झाली, 6 ची 4 झाली. रिंग साईज जशी जशी कमी होत जशी तसं IR ची फ्रिक्वेन्सी काय होत जाते, इन्क्रीज होत जाते आहे. कशामुळे तर मित्रांनो, रिंग साईज कमी झाली की अँगलमधला स्ट्रेन वाढतो आणि अँगलचा स्ट्रेन वाढला की IR ॲब्सॉर्प्शनची फ्रिक्वेन्सी पण वाढते. ठीक आहे, मग अशा पद्धतीने आपण दिलेल्या रिंगची साईज सुद्धा IR ॲब्सॉर्प्शनच्या मदतीने फाइंड आउट करू शकतो. So these are the applications of IR spectroscopy. So friends, in this way we have completed the theoretical part of infrared spectroscopy.
In the coming lecture, we are going to discuss the various example related to IR spectroscopy. Thank you.